पाकिस्तानी सैन्याच्याच मदतीने पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचं समोर आलंय। तसे पुरावे समोर आलेत। पाकिस्तानी आर्मीमध्ये आधी कमांडो असलेला हाशिम मुसा हा कसा या हल्ल्याचा मोहरा बनला पाहूया। हाशिम मुसा इंटेलिजन्स सूत्रांच्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाच पाकिस्तानी आर्मीचा मोहरा हाशिम मुसा आहे। विशेष म्हणजे हल्ल्याशी संबंधित जे 3 पुरावे समोर आले आहेत त्यात हाशिम मुसा स्पष्ट दिसतोय। पहिलं स्केच, दुसरं दहशतवाद्यांचा ग्रुप फोटो आणि तिसरा पर्यटकाचा रीलचा व्हिडिओ। पहलगामच्या बैसरन घाटीत पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर सुरक्षा यंत्रणांनी काही प्रत्यक्षदर्शी पर्यटकांच्या मदतीने स्केच बनवलं। तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर दिसणारं हेच ते स्केच आहे। हे स्केच पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा जो फोटो समोर आला त्यातील उजव्या बाजूने असलेल्या दहशतवाद्याशी हुबेहूब जुळतोय। हाच तो पाकिस्तानी दहशतवादी हाशिम मुसा आहे। हल्ल्याच्या काही दिवसांआधीच हाशिम मुसा पहलगाममध्ये होता आणि हल्ल्यासाठी कसा रेकी करत होता त्याचा हा तिसरा पुरावा आहे। मावळचे पर्यटक श्रीजित रमेशन हल्ल्याच्या 4 दिवसाआधी म्हणजे 18 एप्रिलला पहलगामला गेले होते। बैसरन घाटीपासून काही अंतरावर असलेल्या बेताब घाटीमध्ये मुलीचा डान्सचा रील त्यांनी शूट केला। त्याच व्हिडिओत बॅकग्राऊंडमध्ये दोघे संशयास्पदरित्या फिरताना आढळलेत। त्यातील पांढऱ्या टी-शर्टमध्ये जो व्यक्ती दिसतोय हा हाशिम मुसा सारखाच दिसतोय। हा व्हिडिओ श्रीजित रमेशन यांनी NIA ला देखील दिला असून तपास सुरू आहे। सिक्योरिटी एजेंसीज ने जो फोटोज छोड़े, जो स्केचेस छोड़े, वो देखने के बाद ऐसा रियलाइज हुआ कि ये दोनों जो है उसमें से इनको कहीं ना कहीं हमने देखा है। और उसके बाद जो है हम लोग ने पूरे वीडियोस जो है स्कैन किए और उसके अंदर जो है हमको जो 2 सस्पेक्ट्स दिखे और उसको हम लोग ने NIA को हैंड ओवर। आपके मन में कुछ डर वगैरह कुछ है? नहीं, कुछ डर वगैरह नहीं। देश का काम है, इसके लिए कभी भी हम सपोर्ट करेंगे। NIA को भी हमने सपोर्ट किया है। हाशिम मुसाचा वापर करून पाकिस्तानी आर्मी आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISIनंच कसा हल्ला घडवला हेही आता समोर आलंय। हाशिम मुसा पाकिस्तानी आर्मीच्या स्पेशल फोर्सचा माजी पॅरा कमांडो आहे, म्हणजेच त्यानं पाकिस्तानी सैन्यात काम केलं आहे। ISIच्या सांगण्यावरून तो दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा सोबत काम करतोय। काश्मीरमध्ये हल्ल्यासाठी पाठवण्याआधी SSG म्हणजे पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपनं त्याला ट्रेनिंग दिलं, ज्यात गुप्त ऑपरेशन्स आणि अत्याधुनिक शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं। मुसाला भारतीय पर्यटकांसह परदेशी पर्यटकांना देखील लक्ष्य करण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं अशी माहिती मिळते आहे। हल्ल्यासाठी काश्मीरमधील स्थानिक दहशतवाद्यांना देखील मुसानं सोबत घेतलं। गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गांदरबलच्या गगनगीरमध्ये मुसानं हल्ला केला, ज्यात 6 नागरिक आणि एका डॉक्टरचा मृत्यू झाला। ऑक्टोबर 2024 मध्येच बुटापाथरीच्या हल्ल्यातही मुसाचाच हात होता, ज्यामध्ये 2 जवान शहीद झाले। आता पहलगामच्या बैसरन घाटीतल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झालाय। बरेच आतंकवादी पाकिस्तानी सैन्यामधून निवृत्त होऊन ते आतंकवादाकडे आलेले आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे, होऊ शकते मी चूक असेल, ते पाकिस्तानचे काही सैनिकांना मुद्दामून ते बाहेर पाठवतात की तुम्ही स्वतःला निवृत्त सांगा आणि तुम्ही हे काम करा। त्यांचं जे स्पेशल ऑपरेशन ग्रुप आहे हे लोक हे कामं करतात। तर मुसा नावाचा जो व्यक्ती आहे ह्याला ह्याबद्दल माहिती होती, ह्यात मला काही शंका नाही आहे। पाकिस्तान आतापर्यंत दहशतवादी कसा तयार करत होता हे जगासमोर आलंय। आता सैन्यात काम केलेल्या जवानांचाच पाकिस्तान दहशतवादी कारवायांसाठी वापर करतोय। ब्युरो रिपोर्ट।